मनोज जरांगे यांच्यासाठी बीडमधील शिरूर कासार तालुका बंदची हाक आज देण्यात आली। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली। मनोज जरांगे आज माजलगाव दौऱ्यावर आहेत। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांविरोधात कारवाई करा, त्यांना अटक करा अशी मागणी करत बीडमधल्या शिरूर कासार तालुका बंदची हाक आज देण्यात आली। तर मनोज जरांगे यांच्यासाठी शिरूर कासार तालुक्यात बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा निषेध नोंदवत या प्रकरणी तातडीने कारवाई करा, संबंधितांना अटक करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। याबाबत आज बंदची हाक देण्यात आली आणि त्या संदर्भातील निवेदनही पोलिसांना देण्यात आलं होतं। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा निषेध नोंदवत शिरूर कासार तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर केल्याचा हा व्हिडिओतून समोर येतोय, तसा दावा केला जातोय। तर TV9 मराठी या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही। 23 कोटी रुपये देतो मग धनंजय भाई म्हणले सूर्यदत्तच्या घरी आता म्हणून कोणा यांच्या पैसे कधी आलो नाही, मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट। सूर्यदत्तला तरी गेलो, मी त्यांच्या घरी गेलो, म्हणलं असं आहे। त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतले। ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा, ते म्हणलं काही अडचण नाही। मग धनंजय देशमुख तरी मला तर तो पटत नाही, यांचं नाव घेतलं, मी येणार नाही, म्हणलं आपण याला सांगू, त्याला नाही मी येणारच नाही। बातमी पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता आहे। पार्थ पवार यांचा पुण्यातील जमीन व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर आहे। हा व्यवहार रद्द होण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार आहे। हा व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार आहे। कंपनीचं भागभांडवल 1 लाख असताना ही 42 कोटींची रक्कम कोण भरणार, कशी भरणार असा सवाल आता उपस्थित झालाय। तर बोपोडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं कागदपत्र मागितली आहेत। महसूल विभागाकडे महत्त्वाची कागदपत्र मागण्यात आलेली आहेत। ही कागदपत्र पडताळूनच आरोपींना चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे। बोपोडी प्रकरणातही शीतल तेजवानी अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर अजित पवारांच्या मुलाचा पराक्रम सर्वांनी बघितलेला आहे। एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण बघितलंय असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी पार्थ पवार प्रकरणावरून निशाणा साधलाय। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं असंही महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। मुलाचा पराक्रम आपण सगळ्यांनी बघितला। एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे देखील आपण बघितलं। आता राष्ट्रवादीला काही नवीन नाही आहे। याच नात्यावरचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला। परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बघितलं। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी खरं तर महाराष्ट्र लुटलंय आपण बघितलं। ओरडून खाली मुलं तरी का मानणार। तर नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आता आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे, तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे। तर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात आता निरीक्षक नेमले आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर युती करायची का या संदर्भात हे निरीक्षक अजित पवारांना अहवाल देणार आहेत। पुण्यातील नगर परिषद नगरपंचायतीसाठी अजित पवारांनी बैठकही घेतलेली आहे। वेळ कमी असल्यानं कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवारांकडून देण्यात आल्या आहेत। बातमी कोकणातून आहे। ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे। कणकवलीत दोन्ही शिवसेना आणि इतर संघटना एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनवून आगामी नगरपंचायत निवडणूक लढण्याची सध्या हालचाल सुरू आहे। त्या संदर्भातच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार आहे। दरम्यान दोन्ही शिवसेना एकत्र लढणार नसल्याचं शिंदे सेनेकडून मात्र स्पष्ट करण्यात आलंय। अभिनेते सुबोध भावे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचं दिसलं। अंधेरीतील हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती। सुबोध भावे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे बंधूंचीही हजेरी होती।
आणि पुढच्या घडामोडीकडे, विधानसभेतील गणेश नाईक यांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आलेलं आहे. आज हायकोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती NJ जमादार यांच्या समोर आज सुनावणी होणार आहे. ठाकरेंच्या सेनेच्या मनोहर मढवी यांच्याकडून गणेश नाईक यांच्या विधानसभेतील विजयाला आव्हान देण्यात आलंय. नाईक यांनी निवडणूक गैरमार्गाने जिंकल्याचा दावा मढवी यांनी केलाय. तर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक पार पडली आणि अजेंड्याचे विषय प्राधान्यानं सोडवा, जनमानसात पोहोचवा असं आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि संघाच्या नेत्यांकडून सुद्धा, संघ पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा संयुक्त बैठकीत निर्देश देण्यात आलेत. नरेटिव्हच्या लढाईत गाफील राहू नका असे निर्देश सुद्धा या बैठकीत देण्यात आले. महत्वाची घडामोडी, डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाले. काँग्रेस आज मुंबईत आंदोलन करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशाराच काँग्रेसकडून देण्यात आलाय. आज दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी इथे आंदोलन केलं जाणार आहे. बातमी महत्वाची आहे. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. नरेंद्र जाधव दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांची त्यांनी नुकतीच मंगळवारी याच संदर्भात भेट घेतली होती आणि आता त्यानंतर नरेंद्र जाधव उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. दिवेघाट आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ब्लास्टिंग असल्याकारणानं दिवेघाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. एक महत्वाची घडामोड आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार आहे. एसटी महामंडळाला प्रशासनाकडून सरकारकडून 471 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला होता. निधी अभावीच ऑक्टोबर महिन्याचा पगार आता आज बँक खात्यात जमा होणार आहे. एक महत्वाची घडामोड, MCA निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज दाखल केलेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. 12 तारखेला MCAची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 12 तारखेलाच संध्याकाळी याचा निकाल जाहीर होणार आहे.